नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात आपण? स्वामींची आपण सगळेच मनापासून खूप भक्ती करत असतो. स्वामींनी आपल्यावर सदैव खुश असावं, त्यांची कृपा आपल्यावर असावी, स्वामींनी आपल्यावर प्रसन्न असावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. पण अनेकदा आपल्या मनात काही वेळेला प्रश्न येतात की खरंच आपण जी काही भक्ती करतोय ती स्वामींपर्यंत पोचते का? आपलं म्हणणं स्वामींपर्यंत पोचतंय का? आपण जी काही स्वामींना साथ घालत असतो, स्वामी महाराज खरंच ती ऐकतायत का? असे प्रश्न काही वेळेला आपल्याला येतात. मग असं काय आहे की ज्यावरून आपल्याला हे कळू शकेल? असे काय संकेत आहेत की ज्यांनी आपल्याला कळेल की आपली जी काही भक्ती आहे ती स्वामींपर्यंत पोहोचते, स्वामी आपलं ऐकतायत आणि स्वामींची आपल्यावर कृपा आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल बोलणार आहोत की असे कुठले संकेत आहेत ज्यावरनं ही गोष्ट आपल्याला किंवा ही खात्री आपल्याला होऊ शकते की खरंच स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न आहेत. आज आपण जे काही बोलणार आहोत ना आजच्या व्हिडिओमध्ये ते माझ्या स्वतःच्या अनुभवावरून, माझ्या परिचित स्वामी भक्तांच्या अनुभवावरून किंवा काही प्रगत स्वामी भक्त आहेत त्यांच्याशी बोलून किंवा त्यांच्या अनुभवावर आधारित आजचा हा व्हिडिओ असणार आहे. प्रगत स्वामी भक्त त्यांना म्हटलं जातं ज्यांना आजच्या काळात सुद्धा स्वामींचा काही प्रकारे साक्षात्कार झालेला असतो किंवा स्वामींची सदेह दर्शनं झालेली असतात. स्वामी आज सुद्धा त्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांना प्रगत स्वामी भक्त असं म्हटलं जातं. तर या सगळ्या गोष्टींवर आधारित आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. सगळ्यात पहिला असा हा संकेत तो म्हणजे की आपण स्वामींना हाक मारता क्षणी स्वामी लगेच आपल्या मदतीला धावून येणं. बघा कसं असतं, अनेकदा आपण संकटामध्ये असतो किंवा काही आजारपण असतं, त्यावेळेला काही आपल्याला दुखत असतं, त्रास होत असतो, आपण ट्रीटमेंट गोळ्या औषधं घेत असतो, पण काही केला त्रास तो जरा कमी होत नसतो, वेदना होत असतात. आणि अशा वेळेला आपण जर स्वामींना हाक मारून त्यांना जर सांगितलं की स्वामी फार त्रास होतोय, हे थांबू दे, त्रास कमी होऊ दे, आणि पुढच्या काही क्षणात आपल्याला बरं वाटायला लागतं. काही वेळेला आपण संकटात असतो, एखादी कठीण प्रसंग असतो आणि त्यावेळी आपण स्वामींना मदतीसाठी हाक मारतो आणि कुठल्या ना कुठल्या रूपात, कुठल्या व्यक्तीच्या रूपात किंवा कशाही प्रकारे तुम्हाला लगेच मदत मिळते. तुमचा तो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो किंवा तो संकट आहे ते दूर होतं. आपण स्वामींना जे स्मरणगामी म्हणतो ना की स्वामींचं स्मरण केल्या केल्या ते मदतीला आपल्या लगेच धावून येतात, त्याचा प्रत्यय इथे तुम्हाला येतो. आता रिक्षाचं उदाहरण तर आपण बरेचदा सगळ्यांना, बहुतांशी लोकांना हा अनुभव येतोच की कसं असतं बघा. आता आपल्या इथे मुंबईमध्ये वगैरे रिक्षा किंवा टॅक्सी मिळणं हे फार कठीण असतं. तर आपण असंच कुठेतरी आपल्याला जायचं असतं अर्जंट किंवा खूप उशीर झालेला असतो आणि त्यावेळेला रिक्षा वगैरे मिळत नसते आणि त्यावेळेला आपण बघ स्वामींना हाक मारतो की स्वामी रिक्षा मिळू दे, मला जायचंय, घरी पोचायचंय, उशीर झाला किंवा खूप अर्जंट आहे. आणि बरोबर पुढच्या काही क्षणात लगेच तिकडे रिक्षा येते आणि अशा प्रकारे ती येते की जसं काय तुमच्याचसाठी खास पाठवलेली आहे. आणि बरेचदा तर ती रिक्षा, बहुतांशी तर रिक्षावाला स्वामी भक्तच निघतो, म्हणजे स्वामींचं नाव किंवा फोटो वगैरे तर रिक्षावर कुठेतरी सापडतोच. तर असा अनुभव बहुतेक लोकांना हा येतो. असा महत्वाचा संकेत तो म्हणजे बरेचदा काय होतं बघा, आपल्या एखाद्या मौल्यवान वस्तू असतील, मोबाईल, लॅपटॉप किंवा दागिने वगैरे, काही वेळेला आपण त्या कुठेतरी विसरतो किंवा त्या गहाळ होतात, हरवतात आणि मग अशा वेळी आपण घाबरून जातो आणि आपल्याला सगळ्यात पहिली आठवण येते ती म्हणजे स्वामी महाराजांची. आपण स्वामींचा धावा करतो, त्यांना प्रार्थना करतो आणि ना एकदम चमत्कारिकरित्या त्या वस्तू आपल्याला सापडतात किंवा कोणती व्यक्ती असेल ज्यांना ते सापडतात ती आपल्याला आणून देते किंवा असे बहुतेक स्वामी भक्तांना, बऱ्याच स्वामी भक्तांना हे असे अनुभव आलेले आहेत. म्हणजे अगदी हल्लीच मागच्याच महिन्यात एका माझ्या ओळखीच्या ताईंना हा अनुभव असा आला की त्या आपला मोबाईल कुठेतरी विसरल्या होत्या आणि मग त्या मठात जेव्हा त्यांना लक्षात आलं दुसऱ्या दिवशी, तेव्हा त्या मठात येऊन स्वामींना प्रार्थना करून सांगायला लागल्या की स्वामी माझा मोबाईल हरवलेला आहे, काय करू. त्यांनी भरपूर शोध घेतला पण मोबाईल काही त्यांना मिळाला नाही. आणि अचानक त्यावेळी ज्या माणसाला तो मोबाईल मिळाला होता तो मठात तिथे आला आणि त्यांना विचारलं, हा का तुमचा मोबाईल? त्या म्हटल्या, अरे हो, हाच माझा मोबाईल. त्यांना तो मोबाईल मिळाला. पण ह्या मागे बघा ना कशी जे अतर्क्य लीला आपण म्हणतो ना स्वामींची, जिथे काही तुमचं तर्क, लॉजिक चालणारच नाही, त्याचा इथे अनुभव येतो की त्याच वेळी बरोबर तो माणूस तो मोबाईल घेऊन मठामध्ये कसा काय यावा आणि बरोबर त्यांनी त्या ताई तिथे त्यावेळेला दोघं तिकडेच असावे स्वामींसमोर आणि त्यांना तो मोबाईल मिळावा. विचार करा. हे असे चमत्कारिक, अगदी चकित करून टाकणारे अनुभव ज्यावेळेला आपल्याला येतात ना तेव्हा आपल्याला कळतं की नाही, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आपलं म्हणणं, आपलं जे काही आपली साध आहे ती खरंच स्वामींपर्यंत पोहोचते आणि स्वामी सुद्धा आपल्या हाकेला धावून येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की आपण संकट काळी, गरजेला वगैरे स्वामींना हाक मारतो, स्वामी आपल्या मदतीला धावून सुद्धा येतात, ते संकट दूर करतात, जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करतात. आपण तेवढ्या वेळापुरता आनंदितही होतो.
पण स्वामींना मात्र विसरायचं नाही. त्यासाठी स्वामींना आभार प्रदर्शन हे करायचंच आहे. स्वामींना त्याबद्दल धन्यवाद द्यायचेच आहेत की स्वामी तुम्ही होतात म्हणून मी ह्यातून सुटलो, तुम्ही मला यातून बाहेर काढलं. हे कायम लक्षात ठेवायचं. किती काय असो, त्या कसं होतं आपण त्यावेळेला संकट असतं त्यावेळेला स्वामींचा धावा वगैरे करतो, पण ती सगळी परिस्थिती निघून गेली की आपण विसरून जातो. तर हे असं नाही करायचं. स्वामींप्रती आपला कृतज्ञता भाव हा वेळोवेळी व्यक्त करायचाच आहे. संकेत असा आहे की बघा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, हे आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. तर असाच अनुभव आपल्या स्वामी भक्तांना सुद्धा येतो. आपण ना जिथे जिथे जातो ना तिथे तिथे सगळीकडे आपल्याला स्वामी दिसत असत. म्हणजे गाड्यांवर अगदी स्वामींचा फोटो असतो किंवा स्वामींची आकृती काढलेली असते, किंवा फोटो किंवा आकृती नसेल तर किमान स्वामींची वचनं तरी लिहिलेली असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, किंवा फक्त श्री स्वामी समर्थ एवढं लिहिलेलं असतं. तर हा अनुभव भरपूर स्वामी भक्तांना येतो की जिथे जातील ना तिथे तिथे, म्हणजे अगदी कुठेही जा तुम्ही, रस्त्यावर प्रवास करताय तर आजूबाजूच्या गाड्यांवर, दुकानांवरील फलकांवर वगैरे तिथे तुम्हाला हे दिसतं, किंवा ज्या कुठल्या ऑफिसमध्ये, बँकमध्ये, जिथे कुठे दुकानात, जिथे जिथे जाल ना तिथे तिथे कुठल्या ना कुठल्या रूपात ना स्वामींचं अस्तित्व हे असतंच असतं. आणि तुमचं विशेष करून ना तुमचं असतंच असतं, पण तुमचं लक्ष सुद्धा त्याकडे जातं. बरेचदा मी सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे. आपल्या आसपास सोबत जी कोण मंडळी असतात ना त्यांना ते नाही दिसत, पण आपल्याला ते दिसतं. आपलं बरोबर त्या त्या ठिकाणी लक्ष जातं आणि स्वामी आपल्याला दिसतात. तर हा सुद्धा एक खूप महत्वाचा संकेत आहे की स्वामी आपल्या सोबत सतत आहेत, आपल्या पाठीशी आहेत. याचा संकेत तो असा आहे की आपण ज्या वेळेला स्वामी भक्तीमध्ये येतो ना त्यावेळेला असं म्हटलं जातं की आपण स्वामी भक्तांमध्येच असतो. आपल्या आसपास कायम स्वामी भक्त असतातच. स्वामी भक्तांचं हे जे जाळं आहे ना ते कायम आपण त्यामध्येच असतो. उदाहरण म्हणजे स्पष्ट करून सांगायचं तर आपल्याला बहुतेक वेळा स्वामी भक्तच भेटतात. आपले मित्र म्हणा किंवा ऑफिसमध्ये कलिग्स म्हणा किंवा इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही ज्यावेळी जाताना दुकानात वगैरे तर ते दुकानवाले सुद्धा स्वामी भक्त निघतात. मग अशी आपण म्हटलं ना जसं रिक्षाचं उदाहरण, तर ते सुद्धा स्वामी भक्त निघतात. काही वेळेला आपण संकटात असतो, स्वामींना हाक मारतो आणि अचानक कोणीतरी व्यक्ती येऊन आपल्याला मदत करते, त्यावेळेला आपल्याला माहित नसतं पण ते नंतर स्वामी भक्तच निघतात. असा सुद्धा अनुभव लोकांना येतो. काही वेळेला काही व्यक्ती आपल्या सोबत बराच काळ असतात, त्यांची आपल्याला बरीच मदत होते, बरंच आपल्याला त्यांचा आधार असो, आणि मग नंतर आपल्याला कळतं की अरे ते सुद्धा स्वामी भक्त होते. म्हणजे स्वामींनीच त्यांना आपल्या आयुष्यात पाठवलेलं होतं आपल्या मदतीसाठी, आपल्या सहाय्यासाठी. म्हणजे स्वामी स्वतः दरवेळी नसतात, पण स्वामी भक्तांच्या माध्यमातून ते आपल्या सोबत कायम आपल्या आसपास असतातच, आपल्याला मदत करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. बरेचदा आपण काय होतं, काही वेळेला आपण एखाद्या प्रॉब्लेममध्ये असतो, डाऊटमध्ये असतो की काय आपल्याला कळत नसते एखादी गोष्ट, आपण स्वामींना सांगतो आणि अचानक कोणीतरी व्यक्ती येऊन आपल्याला बरोबर त्याच विषयावर बोलू लागते किंवा जे काही योग्य आहे ना ते मार्गदर्शन आपल्याला करते की अरे तू असं का नाही करत, तू ते का नाही करून बघत, हे का नाही करत. आणि आपल्याला आपल्या प्रश्नाचं म्हणजे मनात जो काही आपल्या द्वंद्व चालू असतो, जे काही आपल्या मनात म्हणजे आपण डाऊट म्हणतो, जसं की जो काही त्रास असतो, टेन्शन असतं, त्यावरचं बरोबर आपल्याला ती व्यक्ती उत्तर देऊन जाते की आपल्याला कळतं, वाटतं की अरे ह्याला कसं कळलं हे, मी हाच विचार करत होतो म्हणून, आणि ह्यानी जे काही सांगितलं असा तर मी विचारच केला नव्हता की असं पण होऊ शकतं म्हणून. तर त्यांना लक्षात ठेवा, त्यांना स्वामींनी पाठवलेलं असतं. त्यांच्या माध्यमातून स्वामींनी आपल्याला त्या संकटातून बाहेर पडण्याचं, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे आपल्याला स्वामींनी सांगितलेलं असतं. तुम्हाला सुद्धा यातले जर काही अनुभव येत असतील ना तर ते कमेंट्समध्ये अवश्य कळवा. म्हणजे बघा कसं असतं, आपण काही ठिकाणी काही वेळेला लोकांमध्ये असतो, प्रवास करत असतो आणि अचानक स्वामींची कुठेतरी कोणाच्या फोनची रिंगटोन वाजते ज्यात स्वामींचं गाणं असतं किंवा श्री स्वामी समर्थ हा जप असतो. एखादा व्यक्ती आपल्या आजूबाजूचा फोन बाहेर काढतो आणि त्यांचा फोनचा जो वॉलपेपर असतो त्यावर स्वामी असतात. सो असे अनेक प्रकारे आपल्याला अनुभव येतात आणि अनेक प्रकारे आपल्याला स्वामी दाखवून देत असतात की मी तुझ्या सोबत आहे, आणि मी प्रत्यक्ष सोबत नसलो तरी स्वामी भक्तांच्या माध्यमातून मी तुझ्या सोबत आहे, हे स्वामी आपल्याला दाखवून देत असतात. यामधनं पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे स्वामींना आपण भक्त काम कल्पद्रुम म्हणतो. म्हणजे आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारे असे कल्पवृक्ष ज्याला म्हणतो तसं. आणि ह्याचाच आपल्याला प्रत्यय आपल्या आयुष्यामध्ये येत असतो. आपल्या मोठ्या मोठ्या इच्छा तर स्वामी पूर्ण करतच असतात, आपण सुद्धा त्यासाठी विशेष सेवा वगैरे करतच असतो. पण ज्या काही छोट्या मोठ्या इच्छा असतात ना, छोट्या छोट्या, त्या सुद्धा स्वामी पूर्ण करत असतात. आणि बरेचदा तर न सांगता स्वामी या इच्छा पूर्ण करत असतात. म्हणजे जसं की ना तुम्हाला असं वाटेल कधी अरे आज हा पदार्थ खूप खावासा वाटतोय आणि अगदी थोड्याच वेळात एखादी व्यक्ती तोच पदार्थ बरोबर तुमच्यासाठी घेऊन येते आणि तुम्हाला आश्चर्य वाटतं अरे ह्याला कसं कळलं, मला हेच आज खावंसं वाटत होतं. किंवा एखादी गोष्ट, एखादी वस्तू तुम्हाला हवी असते आणि बरोबर त्याच वस्तूवर लगेच काही वेळात
तुम्हाला दिसतं की अरे सेल लागला आणि ती तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये मिळते, किंवा तुम्ही दुकानात जाता घ्यायला आणि बरोबर एकच शिल्लक असते, तुम्हाला हवी तशीच तीच आणि तेवढी तुमच्याचसाठी जशी काय ठेवली आहे, असा सुद्धा अनुभव लोकांना येतो. ही गोष्ट एकदा दोनदा नाही तर सतत बरेचदा ही गोष्ट तुमच्यासोबत घडत राहते की ज्या काही तुमच्या इच्छा आहेत ना, तुम्ही मागितल्या छोट्या मोठ्या, तरी स्वामी लगेच पूर्ण करतात आणि न मागता सुद्धा त्या पूर्ण होत असतात. तर आपला आता पुढचा संकेत आहे तो म्हणजे की आपल्याला ना स्वामी भक्तीची गोडी लागते. स्वामी भक्ती आपण करतच असतो, बरोबर आहे, पण त्याची ना आपल्याला एक स्वामींची ओढ लागते की कधी स्वामी सेवेला बसतो, स्वामी सेवा करताना आपल्याला शांत वाटायला लागतं. स्वामींच्या सोबत जेव्हा आपण असतो, घरी असेल, तुम्ही घरी स्वामींच्या फोटोसमोर बसत असाल किंवा मठात जात असाल, तर ना स्वामींच्या सानिध्यात तुम्हाला छान शांत वाटायला लागतं, मन मोकळं करावं असं वाटतं, स्वामींशी बोलावं असं वाटतं आणि खूप प्रसन्न वाटायला लागतं, मन हलकं होतं तुमचं स्वामी सेवेत आणि अजून अजून स्वामी सेवा करावीशी वाटते, अजून आपल्याला स्वामींच्या जवळ जावं असं वाटायला लागतं. हा सुद्धा एक खूप महत्वाचा संकेत आहे. बघा, स्वामी भक्ती वगैरे आपण करतच असतो, पण त्याची गोडी लागणं, आवड निर्माण होणं आणि ती नियमित करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. हा सुद्धा एक खूप महत्वाचा संकेत आहे. तर हे इतकेच नाही तर असे अनेक अनुभव भक्तांना येत असतात. अनेक प्रकारे स्वामींना आपल्या भक्तांना, आपल्या मुलांना दाखवून देत असतात की मी जे वचन दिलंय ना की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर ते नुसतं एक कोरडं वचन नाही, तर खरोखर स्वामी आपल्या सोबत आहेत, पदोपदी मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या सोबत आहे, हे आपल्याला अशा अनेक प्रकारे अनेक अनुभवातून आपल्याला दाखवून देत असतात आणि आपल्याला पटवून देत असतात की मी तुझ्या सोबत आहे, तुझी भक्ती जी काय आहे ती माझ्यापर्यंत पोचते, तू ही चालू ठेव. तुम्हाला सुद्धा यातले कुठले अनुभव आलेत किंवा ह्यापेक्षा वेगळे सुद्धा काही आले असतील, काही वेगळे संकेत मिळाले असतील, तर ते सुद्धा आम्हाला ना कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. असं काही नसतं स्वामींच्या अनुभवामध्ये किंवा मोठा अनुभव किंवा छोटा अनुभव असं काही नाही. स्वामींचा अनुभव हा स्वामींचा अनुभवच असतो, मोठा छोटा असं काही नसतं. तर तुम्हाला जर असा काही अनुभव आला असेल, असे काही संकेत मिळत असतील वेगळे, तर ते नक्की लिहून पाठवा. आणि आज आपण जे काही बोललो आहोत ना या व्हिडिओमध्ये, जे काही आपण ऐकलंय ते तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा नक्की कमेंट्समध्ये लिहून आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर सुद्धा करा, ज्यामुळे त्यांना सुद्धा या स्वामींच्या माहितीचा, या सगळ्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. आणि आपला स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.